ते बोबड्या म्हणायला लागला, तिथला थकला आहे ना, मला थकलं घरी आहे. मग काय सांगाव, तिथला आमचे पप्पा आणि आई दूध घेतात, दूध चालत देवीला, चटणी भाकर निहालीला, आणि थकाली उठलं की पलावं लागतंय खालीला म्हणून. आणि काय होईल आमच्या ठेलीला? त्यांना काय म्हणायचं होतं, दूध सर्व चालय डेअरीला आणि चटणी भाकर निहालीला म्हणू लागला, सकाळी उठलं पळावं लागते खालीला म्हणून. मग काय होईल आमच्या डेअरीला? बोबड्या असा म्हणू लागला. देवाला समजलं आणि देव म्हणायला लागला, गोपाळानो तुम्हाला पोटभर खायचं आहे का? हो, मग तुम्ही आपण चोर म्हणून आपण करू आणि आजपासून तुम्ही आमच्या मागे या. काय करा, तुम्ही आमच्या मागे या. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. मागे मागे म्हणजे देवानं जे सांगितलं त्या मार्गानं जाणे म्हणजे मागे जाणे. लक्षार्थ आणि वाच्यार्थ वापरला. नसेल तर तुम्ही वाच्यार्थ ध्यानात घेशा. एका सासून सांगली गंगूबाईला माणूस बघून कचरा टाक. तिनं कचरा जमा करून ठेवली. वकील साहेब खालून जाताना अंगावर माणूस बघून कचरा टाक म्हणजे माणसावर टाक म्हणजे होती. अगं माणूस जाऊ दे, माणूस नसताना कचरा टाक. तिने ध्यानात वाच्यार्थ ध्यानात ठेवली. माझ्या सासूने सांगितली माणूस बघ आणि कचरा असं सांगितलं होती. वाच्यार्थ लक्ष्यार्थ अवघड असतो, मला तिकडे जात नाही. म्हणून देवाने सांगितलं, देवाने आज माझ्या ज्याने ज्याने मागे येईल त्यांना त्यांना आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी. म्हणून कोणाकोणाला पोटभर पाहिजे त्यांनी त्यांनी आमच्या आज मागे याच. बोला राधे राधे. आज केंद्रित इकडे आहे बघ आमचा बोल. म्हणून देव म्हणायला लागले मागे या. असं सुंदर अशा लीला केल्या. आणि लीला केल्याच्या नंतर देवाने लीला करून गोकुळामध्ये लीला झाल्याच्या नंतर तिथेच आता गोवर्धनाची कथा आपल्याला उद्या गोवर्धनाची कथा येईल. पण धावत्या दौऱ्यामध्ये गोवर्धनाची कथा मी धावत्या दौऱ्यामध्ये सांगतो. आज गोवर्धन चालू केलेला आहे. गोकुळातल्या लीला झाल्याच्या नंतर तांडव नृत्य केलं. तांडव नृत्याची कथा आपल्याला उद्या सांगता येईल. तांडव नृत्य केलं. तांडव नृत्य केल्यावर पुन्हा कृष्ण परमात्मा वापस आले. आणि एके दिवशी इंद्रपूजेचा मान इंद्रपूजा होती. नंद बाबाने अवताल फुलताल आमंत्रण करून गाड्या घोड्या चकडे बिगडे बोलवलेले आहेत. आणि त्या सर्वांना बोलवलं आणि स्वयंपाक करून नवे कपडे परिधान करून गाडीमध्ये आलेले आहेत. आले असताना नंद बाबा म्हणायला लागला इंद्रपूजेचा. कृष्ण परमात्मा विचारायला लागला पिताश्री आज कशाचा कार्यक्रम आहे आपल्या घरी? अरे बाळा इंद्रपूजा इंद्राचा मान आहे. इंद्र काय करतो? अरे पाऊस पाडतो, शेती पिकते, ढोरा गुराला आनंद होतो, दूध देतात, आपले सर्व शेतकरी आराम शांत राहतात. म्हणल्याबरोबर त्या कृष्ण परमात्म्याने म्हणला पाऊस पाडायचं इंद्राच्या हातात नाही. इंद्र 5 वर्षापुरता त्याला तयार केले इंद्रदेव केले. मग पाऊस हे अष्ट दिक्पाळाच्या हातात आहे. अष्ट दिक्पाळ म्हणजे कोण? 8 दिशेला 8 पर्वत आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय ऋतुवायू आणि ईशान्य त्या 8 दिशेला 8 पर्वत. ते पर्वत केवढे आहेत? पिताश्री हिमालय पर्वत आहे ना, असे पर्वत 8 आहेत. आणि ते कशासाठी? भगवान शेषाच्या डोक्यावर पृथ्वी ठरली त्या पृथ्वीचं समतोल म्हणून ते पर्वत आहेत. आणि त्या पर्वताकडे पाऊस पाडण्याचं काम आहे. पृथ्वी हे 56 कोटी योजन लांबी रुंदी 56 कोटी योजन आहे. काही जण म्हणले नक्की खरं आहे काय? मग मी म्हणलं त्यांना मापून बघ. 56 कोटी योजन पृथ्वी आहे. ती पृथ्वी 14 कोटी योजन मनु आणि रुद्राच्या ताब्यात आहे. 9 कोटी सागराच्या ताब्यात आहे. आणि एक पर्वताने 6 कोटी पृथ्वी आटवलेली आहे. अशी पृथ्वी आहे. आणि हे पाऊस पाडायचं काम अष्टदिक्पाळाकडे आहे. म्हणून त्यांची नाही पूजा करायची, इंद्रपूजा नाही करायची. आपल्याला त्यांच्या मुलाची पूजा करायची. त्यांचे बाळकोण छोटे छोटे पर्वत आहेत ना, त्या छोट्या पर्वताची पूजा करायची. गोवर्धन पूजा करायची.
कृष्ण गोवर्धन पूजा म्हणू लागला, नंद बाबा इंद्र पूजा म्हणू लागले. आणि कधी मुलगा बरोबरीला आल्याच्या नंतर मुलाचं बापात लागलं, केंद्रीय साहेब आपली पत्नी कवा पोराच्या पक्षात येईल नक्की सांगता येईल नाही बोलणार राहिलेला नाही. कुठली आई घ्या मालकाकडून कधी नाही बोलणार, मुलाकडूनच बोलणार. अहो राहू द्या ना साहेब, राहू द्या ना, मुलगा पण त्यांचं ऐकू आपण. अक्कल तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? माझ्याकडून बोलायचं कुठं गेलं तू त्याच्याकडूनच बोलायची असं तेच बघ. यशोदा मैया कृष्ण परमात्म्याची बाजू धरली आणि मग सर्वच महिला गोपाळ सर्व लोक परिचयाचे म्हणायला लागले, चला इंद्र पूजा राहू द्या, मग गोवर्धन पूजा करू. गोवर्धन पूजा करण्यासाठी निघाले. गोवर्धन समजल्या साहेब, केंद्रे साहेब ते गोवर्धन करायला नाही हो, त्यांना पूजा तिथंच करू जाता राहू द्या. एक पाच महिला सौभाग्यवती महिला या, त्यांच्या पूजा करा, गोवर्धन पूजा करा. हरे काले कमले वाला मेरा यार है, ताई इकडे आहे. नाव घ्यायला ना त्या गोवर्धनाची पूजा करणाऱ्यांना नाव घ्यायला काले घात. चला लवकर. गंगेच्या काठी राधाकृष्णाचा खेळ, आनंदचं नाव घेते भागवत वेळ काय वाट. चला लवकर घ्या, त्यांना चाललो. उकाना घ्या. ऐकू ये ना उकाना शॉर्टकट मध्ये उकाने घ्या, नाम नका, टाइम नाही आता. ऐका चित्रित उकाना घ्या. चला त्यांच्या अंतकरणातून नाव काढून वाटणार. अरे बघा एवढं प्रेम. चला टाळ्या वाजवा. टाळ्या टाळ्या. माईक जवळ घ्या तर आवाज येतो.
जवळ घ्या. प्रेमरूपी मारी अंबादासरावांचं नाव घेते व पर्वताच्या वेळी. ठीक आहे ठीक आहे. माझ्या आवडतो बेट, तुला आवडते तुळस. हं. तुझे मत नावेला मला नाही आळस. वा वा. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत पुराण की जय. राधा रानी सरकार की जय. वृंदावन धाम की जय. जय जय श्री राधे राधे. सज्जनो, गोवर्धन लीला झालेली. गोवर्धनाची लीला का करायची, कशासाठी करायची कथा मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. सविस्तर कथा सांगणार आहे. गोवर्धन म्हणजे माय नाही. गोवर्धन साक्षात परमात्म्याचं रूप आहे. आणि गोवर्धनाला यशोदा मैयाने 56 भोग आणले होते. आज आपल्या सुद्धा महिलांनी बरेचसे भोग आणलेले आहेत आणि काही उर्वरित राहिलेले उद्या तुम्ही घेऊन या. उद्या आपला कितवा दिवस आहे? 6वा. उद्या बऱ्याचशा कथा आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. आणि रुक्मिणी संवर आहे. मुलगी तुमच्या नांदेडची आहे. मुलगा लातूरकडला आहे. तुमच्या बाई लेकीला रुकवत उद्या करायचं. काय अनारशा करायच्या, का करंजा करायच्या, का लाडू करायचे. तुमच्या मुलीला जसं जसं रुकवत करता तशा तशा थाटाने उद्या रुकवत आणा. तुम्ही रुकवतावर काय द्यायचं आहे ते द्या. तुम्ही आहेर आणा, साड्या आणा, कपाट आणा, कूलर आणा. काय द्यायचं आहे ते देऊ शकता बरं का रुकवतावर. म्हणून उद्या थाटा माटात या. नवे कपडे परिधान करून उद्या लग्न आहे. आज आमंत्रण घ्या आणि उद्या लग्नाला या. आणि लग्न लागल्यावर आपापल्या घरी जेवायला. लग्न मोठ्याचं लग्न पाहायचं आणि गरीबाचं लग्न ऐकायचं बरं का. म्हणून मोठ्याचं लग्न आहे. उद्या लग्नाचा खूप मोठा थाटमाट. उद्या मंगलाष्टका, लग्नाचे गाणे. आमच्या ताईकड सागर आहे आणि राजरत्न तर आमचा आनंदच आहे. आता उद्या बी राजरत्न येणारच आहे. म्हणून खूप सुंदर निळकंठ महाराज, आनंद महाराज, भरत महाराज सगळे कलाकार उद्या येण्याची सर्वांनी झालेली ही कथा ते परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सर्वांच्या चरणी मी यांना वंदन करून इथंच विश्रांती घेतो. सर्वांनी उठून आरतीसाठी उठून उभा टाका.